ते तुकोबराया देवाला सांगतात, देवा तुम्हाला जर आम्हाला काय द्यायचं असेल ना तर रणांगणावरती लढणारा शूर योद्धा असतो, मरण पत्करतो पण पाठीमागं फिरत नाही, तसा तसा माणूस आम्हाला घडला पाहिजे. हो, छत्रपती शिवाजी महाराज गेली 6 महिने पन्हाळगडावरती अडकून पडले होते मायबापांना. काही केल्या राजे सुटत नव्हते. पण 12 जुलै 13 जुलैची ती काळी रात्र, अमावस्येचा दिवस आहे. गडावरून 2 पालख्या निघाल्यात, एक शिवांची आणि दुसरी ही शिवांचीच. पण एका पालखीमध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद नावाचे शिवाजी महाराज. एक पालखी विशाळगडाच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि दुसरी पालखी मसई पठारावरून खाली उतरली आणि राजगडाच्या दिशेने निघून गेलेली आहे. ज्यावेळी या दोन्ही पालख्या उतरल्या, पहिली पालखी पकडली गेली, ती पालखी शिवा काशीदाची होती. त्या शिवा काशीदाला पकडलेला आहे. सिद्ध्याला मोठा आनंद झाला. जो काम अफजल खान नहीं कर सके वो काम हमने किया है, इंशाअल्लाह माशाअल्लाह. हे परवरदिगार, मैं बहुत खुश नसीब हूं, मैं बहुत खुश नसीब हूं. जो काम अफजल खान नहीं कर सके, जो काम हसन खान आलमगीर आदिल शाह नहीं कर सके, वो काम हमने कर दिखाया है. वो बहुत खुश होंगे, वो बहुत खुश होंगे. उड्यात मारत मारत गेला, चटई हंतरली, गुडघ्यावरती बसला, नमाज पाडली, अल्लाह भगवंताचं दर्शन घेतलं, गर्दिशी मागे वळला. शिवा काशीदांच्या समोर पायावरती पाय टाकून बसला. वाह शिवाजी राजे, क्या बात है, आप खुद के पैरों से चल के हमारे यहाँ आए, बहुत बढ़िया, आपका स्वागत है. असं बोलतच त्यानं आपल्या एका शिपायाला सांगितलं, जाओ फाजल खान को लेके आओ. फाजल खान धावतच आला. क्या हुआ सिद्दी साहब? आणि तो सिद्दी साहब बोलतो, फाजल खान बहुत बड़ी बात है, आपके अब्बा जान मतलब ओ अफजल खान का कत्ल करने वाला काफर शिवा हमारे सामने खड़ा है, देखो इसको. त्या फाजल खानानं शिवा काशीदाकडे पाहिलं, स्वतःच्या म्यानातली तलवार काढली आणि शिवाजी राजांच्या डोक्यातला जिरटोप खाली पाडला. कशासाठी? ज्यावेळी अफजल या नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीच्या पायावरती प्रतापगडाच्या पायथ्याला बळी दिला, त्यावेळी त्याच अफजल खानाचं तुत्य पाणी पिणारा एक भारताचा भास्कर कुलकर्णी नावाचा माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आला होता. त्याच्या वारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती एक खोक पडली होती आणि या गोष्टीला काही जास्त दिवस झाले नव्हते. तो व्रण जसाच्या तसा असेल याची त्याला खात्री होती. त्यानं डोक्यावरचा जिरोटोप पाडला आणि कपाळाच्या डाव्या भुवईच्या वरती कुठेही खोक दिसली नाही. त्याने एका सेकंदात ओळखलं की हा शिवाजी भोसले असू शकत नाही. तो लगेच गरकीन मागं वळला. स्वतःची तलवार जिनं जिरोटोप पाडला होता तीच मागं सरली. सरदिशी शिवा काशीदाच्या पोटात घुपसली. तसा सिद्ध्या ताडकन उठून उभा राहा. फजल खान ये क्या कर रहे हो ओ शिवाजी भोसले? आणि असा तो जोरात किंचळलेला आहे. इतक्यामध्ये त्या फजल खानानं घुपसलेली तलवार सरदिशी पुन्हा बाहेर काढली. पोटातून रक्ताची चिळकांडी उडाली. माय बापानो, ती रक्ताची चिळकांडी धरणी मातेत मिसळली. शिवा गुडघ्यावरती पडला. मान खाली होती, डोळ्यातून पाणी येत होतं. कसा बसा पाठीमाग वळला आणि विशाळ गडाच्या दिशेला तोंड करून तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागला, राज माफ कराल का? अर्ध्यावरती डाव टाकून निघाला तुमचा शिवाराज. त्या माय भवानीला एकच मागणी आहे राज, पुढच्या जन्मी जर माणसाचा जन्म मिळाला ना राज, तर तुमच्यासाठी मरण्यासाठी मावळा म्हणूनच जन्माला येऊ द्या. ए भवानी, तुला जर मला पुढच्या जन्मी जनावराच्या जन्माला घालावंसं वाटलं ना तर आई मला घोडा म्हणून जन्माला घाल आणि तोही शिवाजी राजेच्या पागेतच जन्माला येऊ दे. शिवाच्या डोळ्यात पाणी होतं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिवा कसा चरपटत उठला. स्वतःची तलवार बाहेर काढली. इकडं फाजल खानाची सिद्ध्याची झुपली होती. तो सिद्ध्या विचारत होता, फाजल खान क्या बताया आपको, क्या किया आपने? आणि तो फाजल खान बोलता झाला, खान साहब ये शिवा भोसला नहीं है. अगर ये शिवा भोसला होता तो मेरी तलवार इसके अंदर पार ही नहीं हो जाती. अगर ये शिवा भोसला होता तो इसके सामने आप खड़े भी नहीं हो सकते. हमने देखा है उसकी आंखों में जो आग उबलती है, उसकी आंखों के आगों ने हमारे अब्बा जान को जलाकर राख कर दिया था. हमने देखा है उसको. ये शिवा नहीं है, ये कपर शिवा भोसला नहीं है, ये उसका हमशक्ल है. आणि सिद्ध्या उठला. त्याने शिवा काशीदाच्या झिंजा केसाशी पकडली, मानवरती केली. तोंडातून रक्त बाहेर येत होतं. डोळ्यातलं पाणी आनंदाश्रूमध्ये बदललं.
आणि तो शिवा काशीत कसा बसा उठून उभा राहिला, त्या सिद्ध्याकडे पाहिलं आणि तो बोलतो, बोलिये बोलिये सिद्धी साहब, क्या ख्वाहिश है आपकी? आणि त्या सिद्ध्याला सुद्धा हसू आलं. अरे मरणाच्या दारात उभा आहेस आणि क्या ख्वाहिश आहे आपकी बोलतोयस? अरे तुला भीती वाटत नाही का? बायका पोरं डोळ्यासमोर येत नाहीत का? अरे गुरंढोरं घरदारं सत्ता संपत्ती साऱ्याच्या छतावरती हात मारून मरणाला मिठी मारतोयस, तरी तुला भीती वाटत नाही का? ए तोच शिवा काशीद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे, पण पुन्हा एकदा जागा झाला, ताजा तवाना झाला. आणि त्या सिद्ध्याला बोलतो, हे सिद्धी साहेब, आम्ही मराठी माणसं आहे, मराठी. अरे मरणावर ज्याचा ताटा तोच खरा मराठा. अरे मरण स्वतःच्या पाठीवरती बांधून फिरतो आम्ही. दगड धोंड्याच्या छतडात भीती उत्पन्न करणारी माणसं आम्ही. अरे मरणाची भीती कुणाला जाऊतोस रे? हसत हसत मरणाला मिठी मारू, हसत हसत मरण स्वीकारू, पण तुझ्यासारख्या भेकडाला आम्ही शरण येणार नाही. आणि हे शब्द ऐकले तो सिद्ध्या गर्दिशी पाठीमागे फिरला. त्या परवरदिगाकडे पाहतो. आमीन आमीन आमीन. क्या खाके ये मराठे पैदा होते, इनके रगों में भी आग है, इनके शब्दों में भी आग है, इनके दिमाग में भी आग है. ये आदमी नहीं हो सकते, ये फरिश्ते हैं. जिन फरिश्तों को धर्म के रक्षण के लिए भगवान ने भेजा है, ऐसा ही फरिश्ता मेरे सामने खड़ा है. आणि तो बोलतो, शिवाजी तेरे को डर नहीं लगा, मृत्यू की भीती नहीं लगी? त्यावेळी शिवा काशीद बोलतात, अरे हिंदवी स्वराज्यासाठी आणि शिवाजी राज्यासाठी निर्जीव दगड जर मारायला तयार होत असेल तर आम्ही माणसाई र, आमचं काय घेऊन बसला? जगद्गुरु तुकोबरायाने या शिवा काशीदाचंच कौतुक वाटतं की अरे लढायला गेलेला आहे, लढतोय, मरण दिसते, पण पाठीमागं फिरत नाही. ए देवा, ए पांडुरंगा, मला त्या शिवासारखं हृदय हवाय. अभंगाचं पहिलं चरण. रणी निघता शूर रणी निघता शूर न पाहे माघारी. रणांगणामध्ये निघालेला शूर योद्धा पुन्हा पाठीमाग पाहत नाही. देवा, अगदी असं मला हृदय पाहिजे. भगवंतानं प्रतिप्रश्न केला, तुकोबराय हेच का हवं? तुकोबराय सांगतात, देवा त्याला कारण आहेत. संसारा हाती अंतरुलो दुरी, आता कृपा करी नारायणा. देवा, अरे संसारापासून 4 हात लांब मारू नुकते